ज्ञानेश्वर महाराज की जय। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। भगवान संत सम्राट ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अशा अनुग्रहामुळे तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधिस्थ माऊलींच्या चरण कमलाजवळ बसून भावार्थ दीपिकेतील आपल्याला आत्मबोध होण्यासाठी जी काही सांगितलेली साधना, त्या साधनेच्या द्वारा आपल्या साध्याला की जे स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, परंतु त्याचा आपल्याला अज्ञान आहे, तेव्हा त्या अज्ञानाचा आवरणाचा भंग करून आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये तदाद्रष्टो स्वरूपे अवस्थानम या योगसूत्रानुसार आपली स्वस्वरूपामध्ये स्थिती व्हावी, यासाठी ह्या प्रस्तुत ग्रंथातील जे ज्ञानकांड आहे 13, 14 आणि 15 अध्यायामध्ये त्या ज्ञानकांडातील 14व्या अध्यायाला प्रारंभ केला आहे। यथाशक्ती यथामती विवेचन करत असताना गुण आणि गुणाचं कार्य किंवा गुणत्रयांचा विचार, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे जे प्रकृतीचे 3 गुण आहेत, म्हणजे प्रकृती ही त्रिगुणात्मिका आहे। आणि जोपर्यंत आपण ह्या गुणांमध्ये किंवा गुणांचं कारण असणारी प्रकृती यामध्ये आपण अडकून राहू, तोपर्यंत आपल्याला बंधनातून मुक्तता होणार नाही, आपल्या जन्ममरण परंपरा खंडित होणार नाही। यासाठी ह्या त्रिगुणात्मिका प्रकृतीचा असणारं जे अधिष्ठान, ते अधिष्ठान आहे ब्रह्मचैतन्य, आणि ते ब्रह्मचैतन्य मी आहे असं आपल्याला साक्षात अपरोक्ष ज्ञान होत नाही। यत् साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं जे श्रुतीनं सांगितलेलं आहे, ते ब्रह्म अहम अस्मी, ते ब्रह्म मीच आहे। मी असंग निर्विकार सच्चिदानंद घन, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित, केवल असणारं अवाच्य अखंड व्यापक अभंग असं असणारं जे तत्व आहे, जे नित्य सिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, आनंद घन आहे, सद्घन आहे, चिद्घन आहे, त्याचा गुरुकृपेने आपल्या जीवनात ते तत्व दुसरं कोणी नसून ते मीच आहे अशा प्रकारचा बोध जोपर्यंत होत नाही, ह्या अज्ञान आवरणाचा भंग होऊन जीवब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा जीवाला मोक्ष होत असतो। आणि हे जीवब्रह्मैक्य ज्ञान हेच मोक्षाचं सर्वात अंतरंग साधन आहे, साक्षात साधनत्व त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाला आहे। यासाठी ज्ञानोबाराय आपल्या मायबोलीमधून अत्यंत सुगम अशा भाषेतून आपल्याला सांगत आहेत की या ठिकाणी हे जे त्रिगुणांचा विचार आहेत, हे 3 गुण आहेत, पण हे 3ही गुण जीवाला बंधनाला कारण होणारे आहेत। तेव्हा आपण कोणत्याही गुणाच्या पाशात किंवा जाळ्यात अडकू नये, तर त्या गुणांचं असणारं जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाचं ज्ञान आपण करून घ्यावं की या ठिकाणी गुण हे त्या अधिष्ठानावर अध्यस्त आहेत, ते मिथ्या भासमान होणारे आहेत, आणि त्या त्रिगुणांचं कार्य पण मिथ्या आहे। कारण आणि कार्य, कारणाचेच गुण कार्यात येतात, ते कार्य गुणांचं कार्य मिथ्या ठरवा, आणि ते गुणात्मिका असणारी प्रकृती ही त्या सर्वांना गुणकार्याला कारण आहे, ती प्रकृतीसुद्धा मिथ्या आहे। हे अज्ञान आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव स्वरूप आहे असं तुम्ही जाणून घ्या। आणि याच्यासाठी जीवनामध्ये अंतरंग साधन जे श्रवण,
त्या श्रवणाचा अंगीकार करा. ह्या श्रवणामध्येच आजी श्रवणेंद्रिया पाहिले जे येणे गीता निधान देखिले तै स्वप्नची परितुकले साचा सरीचे. आपल्याला अनंत जन्मामध्ये हे संपूर्ण जगत खरं आहे असं जे वाटतं तर ती धारणा तुमची श्रवणामध्ये निघून जाईल आणि जगत हे मिथ्या आहे असं जर तुम्हाला कळलं आणि जगत कारण अज्ञान मिथ्या आहे असं जर तुम्हाला कळलं तर अधिष्ठान ज्ञानाने मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते आणि ती मिथ्या पदार्थाची निवृत्तीसुद्धा अधिष्ठान रूप असते आणि मिथ्या पदार्थाच्या निवृत्तीने किंवा त्याच्या कारणाच्या म्हणजे अज्ञानाच्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म राहतं अवशिष्ट राहतं त्या ब्रह्माचंच नाव मोक्ष आहे. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं असणारं जे ब्रह्म तेच खऱ्या अर्थाने तत्व म्हणून राहतं आणि ते तत्व म्हणजे मी किंवा माझा आत्मा आत्मरूपाने ते अवशिष्ट राहतं. त्यावेळेला त्या जीवाला कोणताही संशय राहत नाही, विपरीत भावना राहत नाही आणि त्याचं जीवन धन्य होऊन जातं, निहाल होऊन जातं. यासाठी ज्ञानोबाराय ह्या सत्वगुण त्रिगुणामधील जो सत्वगुण आहे तो सत्वगुण कसा बंधनाला कारण होतो याविषयी आपल्याला सांगत आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात की या ठिकाणी तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र म्हणजे हे जे तीन गुण आहेत त्या तीन गुणामध्ये सत्वगुण जो आहे तो निर्मलत्वात तो स्वच्छ असल्यामुळं प्रकाशकम स्वच्छ आरशात जसं प्रतिबिंब स्पष्ट पडतं तसं या सत्वगुण जो आहे तो कोणताही समोर आलेल्या पदार्थाचा प्रकाशन करतो. आणि तो अनामयम आमय म्हणजे दुःख, अनामयम म्हणजे दुःखरहित म्हणजे तो सुख देणारा असा आहे. परंतु ह्या गुणामध्ये तो सुख देतो किंवा सत्वगुणात ज्ञान होतं म्हणून आपण त्याचं तादात्म्य करू नका. कारण का तो सुखसंगेनं ज्ञानसंगेनं बध्नाती. तो सुखाच्या संगतीनं म्हणजे आसक्तीनं जर त्या सत्वगुणामुळं होणारं सुख किंवा सत्वगुणामुळं होणारं ज्ञान त्या ज्ञानातच किंवा त्या सुखातच जर आपण आसक्त होऊन राहिलो तर तो आपल्याला बध्नाती, तो आपल्याला बंधनातच ठेवतो. याचा अर्थ ह्या सत्वगुणाचं देखील आपण अतिक्रमण केलं पाहिजे असा आपण 2 दिवस विचार करतो. त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय सत्वगुणासुद्धा कसा बंधाला कारण होतो याविषयी थोडं विस्ताराने वर्णन करतात. तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके गोढी जती मग खुडके मृगो जैसा. काल पाहिलं आपण की ज्या वेळेला आपण देहाला मी असं म्हणतो त्याच वेळेला हा जो व्यापक असणारा आत्मा तो संकोचित होतो. या ठिकाणी जसं म्हणजे ज्या वेळेला एखादं सरोवर असतं त्या किंवा आता पुढं विषय येणारच आहे तो आत्मा व्यापक असताना त्याला जर आपण देहाने परिच्छिन्न केलं तर त्या ठिकाणी यद अल्पम तन्मर्त्यम जे अल्प असतं किंवा जे त्या ठिकाणी परिच्छिन्न असतं त्या वस्तूचा नाश होतो आणि जे व्यापक असतं त्या व्यापकामध्ये कधीही त्याचा विनाश होत नाही. विनाश आकाश व्यापक आहे, आकाशापेक्षाही परमात्मा व्यापक आहे, त्या परमात्म्याचा कधीही नाश होत नाही. तेव्हा जर आपण त्याच्या ठिकाणी घटाकाशाची कल्पना केली आकाशच आहे ते पण घट फुटतो आणि त्यामुळं आपल्याला घटाचा नाश झाला असं सुद्धा वाटतं. परंतु मूळचं जे आकाश आहे त्या आकाश रूपात राहिलो तर त्या ठिकाणी त्या आकाशाच्या घट फुटला म्हणजे आकाशाचा नाश होतो असं नाही. त्या आकाशाला उपाधीची कल्पना करून घटाकाश असा व्यवहार होतो. मग तो घट फुटला की घटाकाशाचा नाश झाला असं म्हटलं जातं. वास्तविक नाश होत नाही तरीसुद्धा अज्ञानी पुरुषाला घटाच्या बरोबर घटाकाशाचा नाश झाला असं वाटतं. तसं त्या व्यापक चैतन्याचा परिच्छिन्न असणाऱ्या देहाशी संबंध केला
की मी देह असं म्हटला की देहनाशाबरोबर माझा नाश, देहाच्या उत्पत्तीबरोबर माझी उत्पत्ती, अशा प्रकारचा भ्रम त्याला जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे, या संसारामध्ये नाम जन्म मरण परंपरेमध्ये त्याला जोपर्यंत ह्या देहापासून आत्मा भिन्न करायचा आणि तो भिन्न केलेला आत्मा तो ब्रह्मरूप आहे असं श्रीगुरूंच्या द्वारा ह्या गोष्टीचा निश्चय करून घ्यायचा. म्हणजे श्रीगुरूंनी केलेल्या तत्त्वमसी महावाक्याच्या विचाराने मी ब्रह्म आहे असा त्याला निसंशय, संशय नाही आणि विपरीत भावना नाही, अशा प्रकारचा जो बोध त्यालाच आत्मानुभूती असं म्हणतात. ह्या आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी सत्वगुण हा सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे, हे प्रत्येक जिज्ञासूनी चांगल्या प्रकाराने लक्षात ठेवलं पाहिजे. हे सांगण्यासाठी माऊली सांगतात, कालही आपण थोडं पाहिलं की जर तो देह मी आहे असं म्हटलं की जन्म आणि मरण ज्या देहाला आहेत वास्तविक ते आहेत देहाचे, पण याला वाटतं मी. आणि याचं कारण काय आहे तर त्या देहाविषयी त्यांनी ममत्व भ्रांती त्याला झालेली आहे. देह आहे पंचमहाभूताचा आणि आत्मा आहे पंचभूताच्या अतीत. ह्या ठिकाणी हे जे देह आहे तो देह माझा म्हणतो, म्हणून त्याला नसत्या छंदे जगविनोदे विवळतसे. कारण नसता ह्या स्थूल देहाच्या जन्ममरणाच्या मरणाने हा त्या पुरुष त्या ठिकाणी मीच सुखी दुःखी झालो असं मानत असतो. देहाच्या ठिकाणी होणाऱ्या क्रिया, त्या क्रियेचा कर्ता मी आहे असं समजतो, भोगता मी आहे असं समजतो आणि त्यामुळं त्या कर्मापासून होणारे जी सुखदुःखरूपी फळं त्या फळाचा तो भोगता होतो. कारण ती सुखदुःखरूपी फलं निर्माण करणारी कर्म, त्या कर्माचाही तो देहसंबंधाने देहाने केलेली कर्म मी केली, मी करता आहे. अर्थात त्याला एकदा करता झाला की जो ज्या कर्माचा करता असतो तो अपरिहार्यपणे त्या कर्मफलाचा भोगता होत असतो. ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. आत्मा हा ज्ञानघन आहे. ज्ञानघन आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा कधीही संबंध नाही. जसं सूर्यप्रकाश आणि अंधकार ह्या दोन गोष्टी एका अधिकरणात एकाच काली राहू शकत नाहीत, कारण त्या दोन्ही परस्पर विरोधी आहेत. दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिकरणात एकाच कालात कधीच राहू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. तसंच आत्मा हा ज्ञानघन ज्ञानस्वरूप असल्यामुळं त्याचा अज्ञानाशी कधीही संबंध नाही. परंतु हा पुरुष मात्र त्या ठिकाणी मी अज्ञानी आहे असं म्हणतो आणि जेव्हा ते अज्ञान त्याचं वृत्तीज्ञानाने अहम ब्रह्मास्मी या वृत्तीज्ञानाने त्या अज्ञानाचा नाश होतो, त्यावेळेला मी ज्ञानी असं म्हणत असतो. वास्तविक मी ब्रह्म आहे हा सुद्धा एक भ्रम आहे असं तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येदी भ्रम. कारण का मुळात अज्ञान खोटं असल्यामुळं त्या अज्ञानाचं निवर्तक असणारं वृत्तीज्ञान ते सुद्धा मिथ्याचं असतं. कारण समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो आणि त्यानंतर त्या अज्ञानाला निवृत्त करून ती वृत्ती, त्या वृत्तीचं कार्य काय आहे, अज्ञान आवरणाचा भंग करणं. तिथं पुन्हा चिदाभासाची आवश्यकता नाही, तो अकिंचितकर होऊन जातो. म्हणून या ठिकाणी वृत्ती काय करते, अज्ञान आवरणाचा भंग करते. आता तिला कोणतंही कार्य नाही म्हणून ती निघून जाते. नाम ती वृत्ती स्वतंत्र न राहता ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वतःच आपला बाध करून घेते आणि केवळ आत्मत्वाला अवशिष्ट ठेवते. त्या ठिकाणी तो आत्म्याला पुढं कोणताही विषय राहत नाही आणि पाठीमागं आश्रय नाही. केवळ अनुभूती रूपाने अनुभूती स्वरूप असा आत्मा शिल्लक राहतो, अवशिष्ट राहतो. अशा प्रकारची वेदांताची एक प्रक्रिया किंवा वेदांताची जिज्ञासूला मोक्ष स्वरूपावर जीवनमुक्त करण्यासाठी एक जी प्रक्रिया वेदांताने सांगितली त्या प्रक्रियेचा अवलंब या ठिकाणी करून तो आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो. अशी पद्धत पूर्वसूरीपासून आपल्या गुरूंपर्यंत अस्मद्गुरूपर्यंत वंदे
गुरु परंपराम, या ठिकाणी गुरु परंपरा अशीच चालत आलेली आहे. तर त्यानुसार जीवाने या ठिकाणी ह्या सत्वगुणामध्ये त्यांनी फसू नये किंवा त्या ठिकाणी सत्वगुणामध्ये राहून त्याने बंधात सापडू नये, यासाठी ज्ञानोबारायांनी सांगितलं की जर तुम्ही त्या देहाची ममता केली किंवा आत्मा सोडून दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला तो पदार्थ मी आहे किंवा तो पदार्थ माझा आहे असं म्हटलं की तुमच्या दुःखाची सुरुवात झाली, तुमच्या बंधाला सुरुवात झाली. त्यासाठी अहंता उपदेशशास्त्रीमध्ये अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे, जीवनामध्ये हा अहम आणि मम हे सर्वात दुःखकारक आहेत. म्हणून यासाठी आपण त्या गुण आणि गुणकार्याशी कोणत्याही प्रकारचं ममत्व किंवा अहंता यांचा संबंध होऊ देऊ नये. म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपात आपण राहावं. त्या ठिकाणी वृत्तीचा देखील संबंध नाही. अर्थात वृत्तीज्ञान हे वास्तव ज्ञान नाही, तर वृत्तीचा बाद अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीचा बाद झाल्यानंतर जे काही अवशिष्ट राहतं ते आपलं आत्मस्वरूप आहे हे जाणून घेण्यासाठी एक एक गोष्ट सांगत असताना या ठिकाणी सांगतात की सत्वगुणाचं तादात्म्य धरू नका हे सांगतात. माऊली असं सांगतात की जसं ज्ञानबंधू ऐसे, माऊली सांगतात ज्ञानबंधू ऐसे रामकृष्ण हरी. तर या ठिकाणी आजन्म मरणांती देहधर्मी समजते ममत्वाची सुती घेणा जवळ. या ठिकाणी जन्म आणि मरण हे देहाचे धर्म आपण घेऊ नये. त्याच्यासाठी जर घेतले तर काय होतं, जसं एखादा मासा जलामध्ये स्वेच्छेने संचार करीत असताना त्याने जर एखाद्या जलपारध्याने कोळ्याने गळ टाकला, त्याला आमिष लावलेलं असलं आणि त्या आमिषाचा संपर्क त्याच्या मुखाशी झाला की लगेच त्याची टाळू फाटून त्याला मृत्यूला प्राप्त होतं आणि तो गळपारधी किंवा तो कोळी त्या गळाला हिसका देतो आणि त्याला वर काढतो आणि त्याला प्राणाला मुकावं लागतं. तसं आपण ह्या त्रिगुणाच्या गळामध्ये कधीही सापडू नये. किंवा दुसरं सांगतात की जो सत्वगुण आहे तो एखाद्या पारध्यासारखा आहे. तो सुख आणि ज्ञान यांचे पाश किंवा जाळं टाकतो आणि कोणी आपल्या ह्या जाळ्यात सापडतो का असं तो पाहत असतो. आणि ज्या वेळेला त्या जाळ्यात सापडतो तेव्हा तो मृगू ते हरिण जसं खुडके म्हणजे चढफडत बसतं, त्याप्रमाणे अगोदरच आपण ह्या सत्वगुणांशी संबंध करू नये. माझं म्हणू नये, मी म्हणू नये. नाही तर त्यालासुद्धा त्या हरणाला जसा त्या पारध्याच्या जाळ्यात सापडल्यानंतर त्याला क्लेश भोगावे लागतात, तशीच ह्या जिज्ञासूवर किंवा ह्या मुमुक्षूवर अशा प्रकारची पाळी येते. त्यासाठी म्हणतात की मग हा जो पुरुष आहे ना, सत्वगुणी पुरुष, त्याला ज्ञान आणि सुख यांची उपलब्धी होत जाते. त्याच्या अंतःकरणात आनंद अभिव्यक्त होतो. कारण का, सत्वगुण आहे. सत्वगुणाचं लक्षणच आहे तो काय आहे, ज्ञान आणि सुख हे आपल्या अंतःकरणामध्ये अभिव्यक्त करत राहतो. परंतु त्या सुखाने आणि त्या ज्ञानाने मनुष्याने भुलून जाऊ नये. भुलतो कसा याविषयी सांगतात. मग ज्ञानी चढफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. हे एक त्याला ते ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे ज्ञान सत्वगुणात होतं. सत्वगुणाचा आहार विहार, नंतर सत्वगुणामध्ये असणारी सत्संगती, सत्वगुणाला वाढवणारा सत्शास्त्राचं अध्ययन, नेहमी सदाचारी जीवन, सद्भावना, सद्विचार, यामुळं नंतर जे काही योग्य अशा प्रकारचं सत्वगुण वाढवणारा असा आहार विहार अन्नभक्षण असं केल्यामुळं सत्वगुण वाढतो आणि मग त्याला ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाने तो चढफडी म्हणजे तडफडत राहतो.
तडफडत का राहतो की इतर लोक जे आहेत त्या लोकांना आनंद नाही, मलाच एकट्याला हे मीच एकटा ज्ञानी आहे, मीच एकटा सुखी आहे, हे लोक मात्र अज्ञानी आहेत आणि दुःखी आहेत असं तो पाहत असतो. आणि मी कोणीतरी आहे म्हणून त्या जाणीवेनं तो म्हणतात की खुरखोडी, त्या जाणीवेने तो एक प्रकारच्या लाथाळी करत असतो, लाथा मारत असतो की मी कोणीतरी विशेष व्यक्ती आहे असं म्हणून तो आपल्या परिच्छिन्न असणाऱ्या त्या सत्वगुणाच्या सुख आणि ज्ञानाला चिकटून राहतो, त्याला सोडत नाही. आणि इतरांची तुलना ते अज्ञानी आणि दुःखी आहेत, मीच एकटा सुखी आहे कारण मी ज्ञानी आहे, हे लोक अज्ञानी आहेत असं तो म्हणत राहतो. पण त्याचा हानी काय होते तर मी ज्ञानी आहे असं म्हणणं म्हणजे स्वयंसुख हे धाडी हातीचे गा. तो स्वतः सुखरूप आहे आणि त्या सुखाचं परिच्छिन्न असणाऱ्या अल्प मर्यादित असणाऱ्या वृत्तीमध्ये जी सुखाची अभिव्यक्ती होते, जे सुख त्या ठिकाणी प्रगट होतं, त्या प्रगट किंवा विशेष भावाला आलेल्या सुखालाच मी सुखी, त्या सुखाशीच तादात्म्य करतो आणि मी सुखी आहे असं म्हणतो. त्यामुळं मूळचा जो सुखरूप आहे तो मूळचा सुखरूप असताना त्या सुखरूपतेला आपल्या सामान्य स्वरूपाला जी नित्य सुख आहे त्या नित्य सुखाला विसरून या ठिकाणी सोपाधिक सुखाला किंवा सविशेष सुखाला ग्रहण करून मी सुखी असं तो म्हणत असतो. उलट याच्यामध्ये त्याला गर्व करण्याचं काहीच कारण नाही का, उलट त्यांनी मोठा प्रमाद केलेला आहे. एखादी गोष्ट जाणून जर मनुष्याने त्या जाणलं की अमक्या ठिकाणी हानी आहे आणि ती जर करण्याला प्रवृत्त होईल तर याचा अर्थ तो प्रमाद त्याच्या ठिकाणी झालेला आहे. याच्यापासून अरे मी नित्य सुखरूप आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्म सुखरूप आहे, ते नित्य आहे, ते ज्ञानरूप आहे, ते मी आहे असं असताना आता कोणत्या तरी केलेल्या साधनाने माझ्या अंतकरणात सत्वगुणामुळं सुख झालं आणि मी सुखी झालो. सत्वगुणामुळं अंतकरणात ज्ञान, जे सामान्य ज्ञान ते विशेष भावाला आलं, पण हे वृत्ती गेली की ज्ञानही जाईल. वृत्तीतलं सुख वृत्ती गेली की या ठिकाणी दुसऱ्या आकाराची वृत्ती होईल, त्यावेळेला हे सुखही जाईल. त्यापेक्षा समजा मूळ सुखरूप असा जो मी आहे त्याच्यामध्ये ती रजोगुणी वृत्ती हो, तमोगुणी वृत्ती हो किंवा सत्वगुणी वृत्ती हो, परंतु हे सर्व जे हे आगमापायी आहे. सत्वगुण कायम राहत नाही, रजोगुण कायम राहत नाही, तमोगुण कायम राहत नाही. गुणांचा यावा जावा, गुण हे येत जात असतात, परंतु ह्या गुणांचं येणं आणि जाणं यांचं प्रकाशन करणारा नित्य प्रकाशक असा मी आहे. तो मी अपरिणामी आहे, माझ्यामध्ये कोणताही विकार होत नाही, मी निर्विकार आहे, मी ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळं ह्या सत्वगुणाला मी कधीही भुलून जाणार नाही. सत्वगुणात उत्पन्न झालेलं सुख ते सुख माझं आहे असं मी म्हणणार नाही. मी मूळचाच सुखरूप आहे. जर मी वृत्त्यात्मक सुखाला, वृत्त्यात्मक ज्ञानाला ग्रहण केलं तर स्वयंसुखधाडी ह्या जाणीवेच्या पोटी मी माझं स्वयं असणारं आनंदरूपत्व ते घालून बसवतो. कारण जाणीवेचे खुरखोडी लाथाळी करतो आणि स्वयंसुख हे धाडी म्हणजे याला देशांतराला पाठवतो. तेव्हा विद्यामाने तोखे लाभ मात्रे हरिके, मी संतुष्ट ही देखे श्लाघो लागे. सत्वगुणाचा ज्याने अभिमान धारण केला त्या पुरुषाची स्थिती कशी असते तर विद्यामाने तोखे, त्याला जितकं अधिक ग्रंथांचं, दर्शनशास्त्राधिकांचं, वेदाचं ज्ञान होईल तितका त्या ज्ञानाने तो संतुष्ट होतो. पुन्हा माने, लोक जितकं त्याला अनेक पदव्या देतील, त्याला असं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, उदार, अनंतश्री, विभूषित अशा प्रकारच्या पदव्या देतील, त्याने त्याला संतुष्ट वाटतं. जर त्याचा सत्कार झाला नाही तर पुन्हा त्याला दुःख वाटतं. म्हणून कारण का विद्या किंवा सन्मान, लोक या ठिकाणी गुणांच्या अतीत झालेला पुरुष जो असतो त्याला सन्मानाची कधीही इच्छा नसते. तो म्हणतो जो मानी तो देईल काय, जो मानणारे तो मला काय देणार आहे, मी तर आनंदाचा
अगोदरच सागर आहे, त्याच्यामध्ये बुंदभर त्यांनी माझा सन्मान केल्याने काय होणार आहे. आणि न मानी तो नेईल काही, माझं सुखरूपच आहे मी, तर ज्यांनी मला मानलं नाही तर त्याच्यापासून मला काय होणार आहे. त्यामुळं तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्ट हा येन केनचित, असा तो पुरुष असतो. तो विद्यामाने तोखे आणि लाभ मात्रे हरिके. आणि त्याला जर काही त्याच्यामध्ये लाभ झाला म्हणजे त्याच्या आनंदात जर वृद्धी झाली तर त्याला अधिक हर्ष होतो. त्याला जेव्हा जेव्हा सत्वगुण अधिक वाढतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात आनंदाची अधिक अभिव्यक्ती होते आणि त्यांनी त्याला खरा हर्ष वाटतो. वास्तविक हर्ष वाटण्याचं कारण नाही, कारण तो स्वतःच काय आहे, तो स्वतःच ज्ञानस्वरूप आहे, स्वतःच सुखस्वरूप आहे. लोकांच्यावर त्याचं कोणत्याही प्रकारचं अवलंबून नाही. तुकोबाराय म्हणतात, मान अपमान गोवे हे अवघे गुंडोनी ठेवावे, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि किती त्याच्याजवळ ज्ञान असलं तरी ते ज्ञान त्याला गर्विष्ठ करत नाही. कारण का, तर त्याला मी मूळचाच ज्ञानस्वरूप आहे, ह्या अनेक शास्त्राच्या अध्ययनाने माझ्या स्वरूपात काही वाढ झाली असं नाही. लोकांनी दिलेला मान किंवा आपण प्राप्त केलेल्या विद्येने माझ्या आत्मस्वरूपात काही अधिक वाढ होत नाही, किंवा लोकांनी त्याला केलेल्या अपमानाने आत्मस्वरूपात कोणत्याही प्रकारची घट होत नाही, असा त्याचा दृढ बोध असतो. आणि त्यामुळं हा पुरुष जो आहे, त्रिगुणांच्या अतीत झालेला पुरुष, ह्या सत्वगुणाचं तादात्म्य कधीही धरत नाही. आणि हा पुरुष मात्र हा जरी सत्वगुणात राहत असला तरी त्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं नाही, म्हणून तो अजून अज्ञानीच आहे. आणि त्या अज्ञानामध्ये तो म्हणतो, म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही दुजे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. तो म्हणतो की माझे आज भाग्य ना, आज किती भाग्याचा दिवस माझा उजडलेला आहे. आजी सुखे नाही दुजे, या ठिकाणी माझ्यासारखं दुसरं आज जगात कोणीही सुखी नाही. आणि त्यावेळेला त्याला विकाराष्टके फुंजे, त्याला जर तो काही परमात्म्याचं चिंतन करू लागला, आपल्या इष्टदेवतेचं वगैरे किंवा शास्त्राचं अध्ययन करता करता त्याला विकाराष्टक म्हणजे अष्टसात्विक भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण होतात. कधी कधी त्याच्या नेत्रातून अश्रू येतात, कधी त्याला स्वेद येतात, कधी रोमांच उभे राहतात, अशा प्रकारचं कधी त्याला मूर्छा येते. इतकं त्या अष्टसात्विक भाव जे आहेत ते त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होतात. परंतु हे अष्टसात्विक भाव म्हणजे परमार्थाची पराकोटी आहे असं नाही. आजच्या काळात आणि काही संप्रदाय आहेत की ज्यांच्यामध्ये ते काय नयनी निरलोटे, कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे असं झालं की म्हणतात की हा मनुष्य परमार्थिक आहे. वास्तविक ह्या ज्या वृत्ती आहेत ह्या अज्ञान काळात जवळजवळ तामसी वृत्ती असल्यासारख्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये त्याचा अर्थ इतकाच घ्यावा की आपल्याला भगवंताबद्दल प्रेम, गुरुबद्दल प्रेम, शास्त्राबद्दल प्रेम आहे एवढंच. पण हे आपल्याला असं करायचं आहे की हे तमोगुण रजोगुणात्मक आहे का सत्वगुणात्मक आहे याचं जाणून त्याच्यापेक्षा आपण पुढं गेलं पाहिजे. कारण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म तत्व हे अत्यंत रहस्यात्मक आणि गंभीर आहे. ते ह्या अष्टसात्विक उथळ भावाने त्याच्या जीवनामध्ये कधीही त्याला त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. काही काही लोकांना थोडंसं जरी काही चांगलं ऐकायला मिळालं तर लगेच त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. याचा अर्थ स्वामी विवेकानंदांनी लिहिलं की जसं एखादं डबकं असतं आणि त्या डबक्यात थोडं पाणी असतं, त्याच्यात एक खडा टाकला तरी ते त्या ठिकाणी ढवळून जातं, गढूळ होतं. आणि एखादं जर मोठं सरोवर असेल आणि त्याच्यात गेंडा जरी पोहायला लागला तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तसं आपलं अंतःकरण ह्या व्यापक परमात्म तत्वाला ग्रहण करण्यासाठी ते अत्यंत जसं शुद्ध असलं पाहिजे तसंच ते स्थिर असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अत्यंत गंभीरता असली पाहिजे. हे जे शरीराच्या ठिकाणी दिसणारे अष्टसात्विक भाव प्राथमिक स्वरूपात ठीक आहे, परंतु त्याच्या पलीकडं जायचं आहे. म्हणून विकाराष्टके फुंजे, जर त्याला अष्टसात्विक उत्पन्न झालं तर म्हणतात की हा पुरुष मोठा धन्य आहे. आणि किती काय धन्य भावशीळ
ज्याचे हृदय निर्मळ असं आपण म्हटलं की तो विकाराष्टके फुंजे सात्विकाचेनी. असे हे सत्वगुणामध्ये तत्काल स्वरूपाचे उत्पन्न झालेले अष्टसात्विक भाव यांनी तो काय होतो, फुंजे, म्हणजे त्या ठिकाणी तो गर्व करतो. आणि म्हणतो एवढंच नाही म्हणतात, आणि येणेही न सरे लांकन लागे दुसरे जे विद्वतेचे भरे भूत अंगी. आणि येणेही न सरे, एवढ्याने त्याचं भागत नाही, त्याला लांकन लागे दुसरे, त्याला दुसरं आणखीन बंधनात तो गुंतवून घेतो की एवढ्याने लोकांनी दिलेला मान, आपण केलेली विद्येचं आपण केलेली संपादन केलेली विद्या, एवढ्यावरच त्याचं भागत नाही. तो म्हणतो आता मला फक्त मी न्यायाचार्य झालो, यावेळेला मी सांख्याचार्य झालो, वेदांताचार्य झालो, सर्व दर्शनाचार्य कधी होणार. म्हणून त्यांनी एकाचा आचार्य झाला का दुसरा आचार्य कधी होईल असं त्याला वाटतं. आणि त्यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात येणेही न सरे, एवढ्यावरही त्याचं भागत नाही, त्याला दुसरे लांकन लागे. लांकन शब्दाचा एक अर्थ शब्दकोशामध्ये केला आहे लचांड. आणखीन दुसरं लचांड त्याच्या पाठीमागं उभं करतो. ते कोणतं, जे विद्वतेचे भरे भूतांगी. माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. मी आत्तापर्यंत असणारे जे सगळे विद्वान आहेत त्या विद्वानांमध्ये श्रेष्ठ विद्वान मी आहे. त्या अशा प्रकारे त्याला विद्वतेचं एक भूत अंगाला लागतं, म्हणजे भूतसंचार होतो. म्हणजे सारखी हे बौद्धिक पातळीवर शास्त्राचं विद्वत्ता मिळवायची, याच्यापेक्षा त्याला अनुभूती आपल्याला व्हावी, ब्रह्मानुभूती व्हावी, याच्याऐवजी केवळ आपण अनेक शास्त्राचं ज्ञान आपल्या मस्तिष्करूपी पोतडीमध्ये भरगच्च भरावं एवढंच त्याला वाटतं. आणि लोक जेव्हा म्हणतील की तुमच्यासारखा विद्वान कोण नाही असं म्हटलं मगच त्याला बरं वाटतं. पण तो म्हणतो तुम्ही समजता एवढाच विद्वान नाही, तुम्ही समजतं तेवढंच माझं ज्ञान नाही, माझं ज्ञान अजून किती किती आहे ते तुम्हाला अजून माहीतसुद्धा नाही. बरं माझे विषय तुम्हाला सांगायला गेले ते सुद्धा कळणार नाही. घडलेली गोष्ट सांगतो आणि आपण आजचं प्रवचन आहे हे थोडंसं लवकर आटोपू. आम्ही काशीमध्ये स्वामीजींच्या बरोबर असताना एक पंचदशी, संस्कृत पंचदशी टीकेमध्ये एक ग्रंथ होता आणि त्याच्यामध्ये प्रास्ताविकामध्ये खंडन खाद्यातला एक श्लोक दिला होता. त्या श्लोकाचा विषयी बराच उहापोह केला. ते काही कोणाला स्वामींनी मान्य केलं नाही. काशी ही विद्वानांची नगरी आहे. तेव्हा त्या ठिकाणी एक अत्यंत महान असे विद्वान होते आणि खरोखरच ते एक महापुरुष होते. परंतु ते बऱ्याच जणांचं स्वामीजींनी मानलं नाही. मग शेवटी म्हटले की ही जी गोष्ट आहे तर ती आपण दातार शास्त्रीजींना विचारू. त्या आता ब्रह्मलीन झालेले आहेत, तर त्या स्वामीजींनी सांगितलं काय हरकत नाही, त्यांना विचारा किंवा आम्ही विचारू. आणि आम्ही घाटावर जात असताना गंगेच्या योगायोगाने त्या अत्यंत महाविद्वान असणाऱ्या एक विद्वत रत्न असणाऱ्या आणि ज्याला आपण पंडित प्राण म्हणू अशा प्रकारच्या महापुरुषांची भेट झाली. स्वामी महाराजांनी लगेच नमस्कार केला त्यांना उभं राहून आणि म्हणे फारच चांगलं झालं, आम्हाला एक शंका होती ती शंका निवृत्त होत नाही. तर त्यांनी सांगितलं की सकाळीच मला तुमची शंका समजली आणि त्या शंकेचं जे तुम्ही मानता तेच बरोबर आहे. पंचदशीमध्ये परोक्ष ज्ञान हे बुद्धी पुरस्कृत केलेल्या पापाचा नाश करतं असं जे म्हटलं होतं, तर त्याविषयी स्वामी महाराज म्हटले की हे अर्थवाद आहे. आणि त्या कोणी सगळे सांगायचे हा अर्थवाद नाही आणि स्वामी म्हणायचे की हा अर्थवादच आहे. तेव्हा त्या प्रातस्मरणीय वंदनीय दातार शास्त्रींना जेव्हा हे सकाळी त्यांच्या एका गुरुबंधूंनी सांगितलं, त्यामुळं ते म्हटले की तुम्ही जे म्हणता तेच खरं आहे असं म्हटले. स्वामी महाराज म्हटले की फार चांगली गोष्ट झाली, आम्हाला ह्या शंकेने आमचे 3-4 दिवस गेले आणि तुमच्यासारख्या महापुरुषांनी तत्त्वज्ञ संतांनी याच्याविषयी आम्ही जे विचार केला त्याला अनुमोदन दिलं, आता आम्हाला मोकळं वाटलं असं म्हटले. मग ते म्हटले तुम्हाला त्यावेळेला त्यांचं वय 75 वर्षाचं असावं साधारण. तर त्यांनी सांगितलं खरं सांगू का
ऐकून घ्या. स्वामी महाराजांना ते म्हणे, खरं सांगू का, का हा देह पडला म्हणजे काशीमधील असणारी ब्रह्मविद्या ही ब्रह्मलोकाला गेली असं समजा. म्हणजे याचा अर्थ माझ्या इतका शास्त्रनिर्णय करणारा पंडित आता काशीमध्ये कोणीही नाही असा त्याचा अर्थ झाला. तेव्हा असं म्हटल्याबरोबर स्वामी महाराज लगेच म्हटले की शास्त्री महाराज तुम्ही अजून मोठ्या भ्रमात आहात असं त्यांना म्हटले. ब्रह्म हे नित्य आहे, ब्रह्मविद्या नित्य आहे आणि ती नित्या कोणाच्या आसण्यावर जाण्यावर नाही. त्या जर अपौरुषेय वेदाला प्रकट करणारे शुद्ध आत्म्यांच्या अंतकरणामध्ये हा अपौरुषेय शब्दराशी जर त्या ठिकाणी प्रगट होतो आणि ते त्या मंत्राचे द्रष्टे होतात. ऋषया हा मंत्र द्रष्टारहा असं जर त्यांचं स्थिती आहे तर तुमच्या जाण्याने याच्यावर काय परिणाम होणार. त्या काशीमध्ये लहान लहान गल्ले असतात, तिथं गाया बेवारशी गाया फिरत असतात आणि त्यामुळे शेण वगैरे पडलेलं असतं. त्यांचा एकदम भारी कोट वगैरे होता. त्यांनी जेव्हा दंडवत घातलं तेव्हा त्या शेण वगैरे पडले त्याच्यातच दंडवत घातला आणि त्यांनी सांगितलं, स्वामी महाराज आता मला आपला उपदेश पक्का लक्षात आला असं ते म्हटले आणि ते खरोखरच थोर होते. तसं या ठिकाणी त्याला विद्वत्तेचे भरे भूत अंगी, एक प्रकारचा हा भूतसंचार आहे. म्हणून हा सत्वगुण कसा कसा मनुष्याला बंधनात टाकतो याच्याविषयी सांगतात. असो, या ठिकाणी आपण राहिलेला विषय उद्या घेऊ. पण आज या ठिकाणी परमपूज्य परम आदर्श प्रातस्मरणीय अनंत श्री विभूषित महामंडलेश्वर स्वामी अभयानंदजी सरस्वती महाराज या ठिकाणी स्वामी चिन्मयानंद सरस्वती की जे संपूर्ण विश्वामध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रसिद्ध आहे आणि ज्यांचं कार्य ह्या वेदांत क्षेत्रामध्ये अतिशय महान कार्य आहे, असे त्यांचे असणारे एक पट्टशिष्य या ठिकाणी आज चिन्मयानंद अभयानंदजी सरस्वतीजी महाराज आपले आळंदीला ज्ञानोबरायांच्या जवळ या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांनी वेदांताचं प्रचार प्रसाराचं कार्य संपूर्ण जगभर करीत आहेत. त्या आत्ताच मलेशियाहून भारतात आलेले आहेत आणि आज उद्या आणि आज आणि उद्या त्यांचा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सत्संग चालू आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी जणू काही ज्ञानोबरायांच्या कृपेने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच आलेले आहेत. आजच्या ह्या सध्या स्थितीमध्ये हरिद्वार, लखनौ, मेरठ या ठिकाणी त्यांच्या आश्रम स्थापन केलेले आहेत. त्या ठिकाणी गोशाळा, वेदपठणपाल शाळा चालू आहेत. सध्या लखनौ येथे उत्तर प्रदेश अखिल भारतीय संत समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. तेव्हा इथले काही नियम आहेत, त्या नियमानुसार हे आसन आपण 5 मिनिटात समोर ठेवून आणि त्या ठिकाणी स्वामी महाराज आपल्याला आशीर्वाद देतील. साधारणतः एक अर्ध्या तासामध्ये स्वामी महाराज बोलतील. 20 मिनटं ते अर्ध्या तासामध्ये आपल्याला आशीर्वचन देतील. म्हणून आपण हे व्यासपीठ पुढं नेऊ आणि सगळेजण मधल्या कारंजा मंडपामध्ये बसून या ठिकाणी आपण स्वामीजींच्या आशीर्वाद ग्रहण करावेत अशी आपल्या सर्वांना विनंती. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.